मित्रांनो, आजचा दिवस आमच्यासाठी खरंच खूप वेगळा होता. कारण पहिल्यांदाच विजय आम्हाला सोडून इतक्या दूर जाणार होते, सिंगापूरला, आणि ते पण 2 महिन्यांसाठी. घरातून निघतानाच वातावरण थोडं शांत होतं. कोणी जास्त बोलत नव्हतं, पण प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट चालू होती: 2 महिने आता कसे जाणार. विजय बाहेरून खूप स्ट्रॉंग दाखवत होते स्वतःला, पण त्यांच्या डोळ्यांतही घर सोडायचं दुःख स्पष्ट दिसत होतं. कारण कामासाठी, स्वप्नांसाठी माणूस किती दूर गेला तरी घरापासून दूर जाणं कधीच सोपं नसतं बरं का. सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि एअरपोर्टला निघालो. आणि खरं सांगायचं तर माझ्यासाठी तर खरंच एक आर्मी वाईफची फिलिंग जी असते ना, ती त्या दिवशी समजली मला. खूप वाईट वाटत होतं, कारण पूर्ण 10 वर्षामध्ये पहिल्यांदा ते इतक्या दिवसांसाठी आम्हाला सोडून म्हणजे बाहेर चालले होते राहण्यासाठी. तर ते माझ्यासाठी खरंच खूप कठीण होतं आणि कदाचित त्यांच्यासाठी. आम्ही एअरपोर्टला पोहोचलो. आजूबाजूला खूप लोक होते. कोणी आपल्या माणसांना भेटत होतं, कोणी निरोप घेत होतं, कोणी निरोप देत होतं. पण त्या गर्दीत आमचं छोटंसं जग मात्र पूर्णपणे भावूक झालं होतं. आणि ते लागलं, आमचं रडणं चालू झालं. शिव अचानक रडायला लागला. डायरेक्ट त्यांच्या पाया पडून रडायला लागला. तोपर्यंत तो एकदम हॅपी होता, पण जेव्हा मला रडताना पाहिलं तेव्हा त्याचं रडणं थांबलंच नाही. घरी येईपर्यंत तो रडत होता. त्या क्षणी माझं स्वतःचं मन पण पूर्णपणे तुटलं, कारण आई म्हणून मुलाचं दुःख पाहणं हे जगातलं सगळ्यात कठीण काम असतं. हो ना. मित्रांनो, त्या काही मिनिटातच आम्ही हजारो इमोशन अनुभवले: प्रेम, काळजी, दुःख, अभिमान आणि सगळंच एकत्र. कारण ते आम्हाला सोडून जात नव्हते, तर आमच्या भविष्यासाठी, आमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतके दूर जात होते. आणि म्हणूनच डोळ्यात पाणी असलं तरी मनात अभिमानही होता. गेटमध्ये आत जाताना विजयने शेवटचे मागे येऊन पाहिले, आणि त्या एका नजरेत खूप काही होतं: स्वतःची काळजी घ्या, लवकर परत येतो. मित्रांनो, विजय तर निघाले सिंगापूरला, पण आता त्या दिवसाची वाट पाहतोय जेव्हा एअरपोर्टवर पुन्हा एकदा शिव धावत जाऊन पप्पांना मिठी मारेल, पण यावेळी डोळ्यात पाणी नाही, तर चेहऱ्यावरचं मोठं हसू असेल. आणि हो, इतक्या इमोशन्स नंतर अखेर विजय सुरक्षितपणे सिंगापूरला पोहोचले. नवीन देश, नवीन लोक, नवीन सुरुवात, पण मन मात्र अजूनही आमच्यासोबतच आहे. आता पुढचं सिंगापूरमधलं सगळं आयुष्य, म्हणजे 2 महिने जे असतील तेवढे दिवसांचं जे काही जर्नी असेल, तिकडचे अनुभव, काम, फिरणं आणि प्रत्येक नवीन क्षण तुमच्यासोबत स्वतः विजय शेअर करणार आहेत. त्यामुळे व्लॉगचा पुढचा प्रवास अजून खास असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि पुढचे व्लॉग सध्या सिंगापूरचेच येतील, आणि सिंगापूर आणि मलेशिया या 2 कंट्रीजचे येतील. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू राहा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तिथलं एअरपोर्ट एवढं सुंदर आहे ना, तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. त्यामुळे कंटिन्यू करा. गुड मॉर्निंग गाईज. मी आलो आहे आता सिंगापूरमध्ये. तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, एक मस्त आर्टिफिशियल धबधबा सिंगापूर एअरपोर्टमध्ये बनवला आहे. तो बघायला असं तुम्हाला फक्त रिअल वाटतं. बघा, किती रिअल वाटतं. फक्त तुम्ही बघा, हा रिअलच वाटतं. इट इज नो, बट हा इज नो नॅचरल, आर्टिफिशियल धबधबा, वॉटरफॉल. बघा किती मस्त दिसतो, जबरदस्त दिसतं.
कसलं भारी आहे ना एअरपोर्ट. मला तर एवढं आवडलं ना, आम्हाला लगेच व्हिडिओ कॉल केला आणि प्रत्येक क्षणी ते आम्हाला व्हिडिओ कॉल करायचे. असं छान असं काही पाहण्यासारखं असेल तर हे तर फक्त एअरपोर्ट आहे. अजून खूप भारी भारी एक्सप्लोअर करण्यासाठी आहे आपल्या सिंगापूरमध्ये. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बाजूला बेल आयकॉन देईल त्यावर क्लिक करा, म्हणजेच पुढचे व्लॉग जे आहे ते तुम्हाला पाहता येतील. सोबतच मलेशियाचे सुद्धा व्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला रूम 2 सुद्धा पाहायला मिळणार आहे, जिथे विजय स्टे करणार आहे तिथे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. बाय.